व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, नारायण राणे आणि त्यांची मुलं म्हणजेच निलेश राणे, नितेश राणे हे ठाकरेंना अजिबातच आवडत नाही. ठाकरे त्यांना काहीही बोलतात, अद्वा तद्वा, बेडूक म्हणतात, कधी कधी काय काय वाटेल ते तोंडाला येतील ते शब्द राणेंबद्दल हे उच्चारत असतात. आता हे त्यांचं राजकीय वैमनस्य आहे. या अगोदर देखील मोठे राणे जे आहेत म्हणजे नारायण राणे यांनी ओपनली सांगितलेलं आहे की नादी लागू नका, मी जर बोलायला लागलो तर तोंड लपवायला सुद्धा जागा भेटणार नाही. असूही शकतं, अशा काही गोष्टी राणेंना माहीत असू शकतात. हे तेच राणे आहेत ज्यांनी दिशा सालियान प्रकरण खूप उचलून धरलं होतं, सुशांत सिंग प्रकरण खूप उचलून धरलेलं होतं, अगदी ठाकरे परिवाराच्या नाकी नऊ आलेले होते. आणि तेव्हा राणे खोटे बोलत आहेत, नितेश खोटं बोलतोय, निलेश खोटं बोलतोय, नारायण राणे खोटे बोलतायत, असा प्रोपगेंडा यांनी तयार केला होता ठाकरेंकडून आणि हे पसरवलं जात होतं सगळीकडे. केस अजूनही कोर्टात चालूच आहे, केस काही बंद पडलेलीच नाहीये, फक्त तिची सुनावणी लवकर होत नाहीये एवढंच. पण आता कोर्टाने देखील हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे आणि आता कोर्टानंच सांगितलंय की लवकरात लवकर ही केस निकाली लावून टाका. बरं, या दरम्यान आदित्य ठाकरेनं मोहित कंबोजची भेट घेतली होती त्याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी. तेव्हा मोहित कंबोज यांच्या भेटीनंतर चर्चा अशी रंगली होती की कदाचित दिशा सलियान प्रकरणातून आपला हात काढून घेण्यासाठी किंवा आपले जे नाव आलेले आहे ते काढून घेण्यासाठी आदित्य सेटिंग लावतोय. अनेकांनी तसा तर्क लढवला सुद्धा, पण मला नाही वाटत असं काही असेल म्हणून. त्याचं कारण असं आहे की कोई अगर मर रहा है तो उसको उसकी मौत मरने दिया जाए. ह्या प्रकारचे पण काही व्यक्ती असू शकतात ना समाजामध्ये. मोहित कंबोजची कदाचित अशी स्ट्रॅटेजी असू शकेल, कशाला वाईटपणा घ्यायचा ना कोणाशी, तो जर त्याच्या कर्मानं जात असेल तर जाऊ द्या, आपण कशाला आपले हात काळे करून घ्यायचे किंवा आपण कशाला आपलं तोंड विटाळून घ्यायचं, असा विचार केला असेल कंबोजनी कदाचित. त्याचप्रमाणे राणे यांनी सुद्धा पावित्र्य बदललाय की काय असं वाटायला लागतं. पण कधी कधी राणे जे बोलतात, हे तिघही राणे, ते कुठेतरी मनाला पटतं सुद्धा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नितेश राणे जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे पार वाभाडे काढून टाकले. कसे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच जाणवेल. मित्रांनो, मूळ मुद्दा सुरू करण्या अगोदर छोटीशीच विनंती करतो. ज्याप्रमाणे आपण कर्करोग रोगग्रस्त रुग्णांची सेवा करतो, विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची, हिंदू माता बंधू भगिनींची, त्याचप्रमाणे आता समाजाची सुद्धा सेवा सुरू केलेली आहे. म्हणजेच आपण विपुल प्रमाणावर वृक्ष लागवड करत आहोत, वृक्षारोपण करत आहोत. तेव्हा काळाची गरज ओळखून मित्रांनो, आपल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्याला इच्छेनुसार मर्जीनुसार जे सहकार्य योगदान देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची पावती बनवता येईल. आहे ना, पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे ऑक्सिजनच्या बाटल्या नको घ्यायच्या आपल्याला. वर्षानुवर्ष वर्षागणिक ऊन कसं वाढत चाललंय बघा. पुढची भीषण परिस्थिती जर टाळायची असेल, आज पाऊल उचला आणि पुढे या. उद्धव ठाकरे स्वतः हिंदुत्वापासून दूर गेलेले आहेत. उद्धव ठाकरे हिंदूंना मानतच नाहीत तसं बघितलं तर, मात्र इतरांना हिंदुत्वाचे सल्ले देत फिरतात. असाच सल्ला त्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत किंवा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे जे लोक आहेत त्यांना चॅलेंज केलेलं आहे की तुमचं हिंदुत्व नकली आहे, आमचंच हिंदुत्व असली आहे. या असली नकली हिंदुत्वाच्या चर्चेवर किंवा या विधानांवर नितेश राणे यांनी सणसणीत टोला लगावलेला आहे उद्धव ठाकरे यांना. तो टोला नेमका काय आहे ते एकदा बघूया आणि त्यावर थोडंसं बोलूया. अहो, पण ज्याच्या राजकीय धर्मांतर झालेला आहे, ज्याला आता हिंदू मानत नाही, तो काय दुसऱ्या हिंदूंवर टीका करतो? तो आता 5 वक्त नमाजी म्हणजे उद्धव खान आहे, तो आमच्यात राहिलेला नाहीये म्हणून त्याने आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरेंनी तरी देऊ नये. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हाला देऊ नये असं नितेश राणे स्पष्टच बोलले. आणि हे खरं सुद्धा आहे ना मित्रांनो. म्हणजे बघा कसं असतं, उद्धव ठाकरे यांनी एखाद्याला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणं हे तसं आहे जसं की नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याने
नंबरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर सही करावी. हा बावळटपणा आहे. स्वतः हे हिंदुत्ववादी अजिबातच नाहीयेत. हिंदू धर्म किंवा हिंदू हा शब्द आणि उद्धव ठाकरे यांचा दुरान्वयही संबंध नाही. हिंदू हृदय सम्राटांचा मुलगा हा शांतिप्रिय समाज यांचा सम्राट झालेला आहे. प्रचाराच्या दरम्यान बघितलं ना आपण, खुदा का नेक बंदा वगैरे वगैरे वगैरे. का खुदा का नेक बंदा? रामाचा पाईक नाही होता येत का? चुलीपाशी हगायचं आणि अन्न नासलं म्हणून बोंबा मारायच्या, ही उभाटा गटाची पद्धत झाली आता. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो. ही हिंदुत्व? कोणीतरी म्हणे भगवद्गीतेचं जाडजूड ते पुस्तक दिलं म्हणे मला. मी म्हणलं एवढं जाडजूड पुस्तक कोण वाचणार आहे? हे भाषणात बोलायची गरज आहे का? आणि नंतर लगेच काय म्हणतात, एका जणाने मला मराठीमधून कुराणची प्रत दिली, ती मी सांभाळून ठेवली म्हणे. अजून का भगवद्गीता वाचाविषयी नाही वाटली? आणि भगवद्गीतेला पुस्तक म्हणतात नाही? अरे ग्रंथ आहे ना तो, जीवनाचा आदर्श आहे त्याच्यामध्ये. जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे त्यामध्ये. भगवद्गीता एकमेव ग्रंथ असा आहे ज्यामध्ये आयुष्यात पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण आहे, उत्तर आहे. आणि साक्षात भगवंतानं सांगितलेलं आहे ते. त्याला सुद्धा नकार आहे तुमचा. जाडजूड पुस्तक म्हणून तुम्ही अडगळीत टाकता त्याला आणि स्वतःला हिंदुत्ववादी समजता. पालघरच्या साधूंची लिंचिंग झाली, काय केलं हो तुम्ही? निषेध तरी व्यक्त केला का? नाही. उलट पक्षी कॅमेऱ्यासमोर येऊन तुम्ही काय बोलले होते ठाकरे साहेब? की हे चुकीनं घडलंय म्हणे, गैरसमजातून घडलेलं कृत्य आहे. गैरसमजातून नाही घडलेलं, ते ठरवून झालेली मॉब लिंचिंग आहे ती साधूंची. त्यावरही तुम्ही काही बोलायला तयार नाही. हे तुमचं हिंदुत्व. तो राहुल गांधी येतो महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करून जातो, अपमान करून जातो. तुम्ही त्यावर चकार शब्द बोलत नाही. हे तुमचं हिंदुत्व. हाताला ते घुंगरू बांधल्यासारखे रुद्राक्ष लटकवलेले असतात, असे लोंबकळतात ते खाली. त्यावरून समजायचं का लोकांनी तुम्ही हिंदू आहात, हिंदुत्ववादी आहात? तर नाही. नुसते हातामध्ये गाड्यामध्ये रुद्राक्ष लटकवून हिंडणं म्हणजे हिंदुत्व नसतं. त्यासाठी कार्य देखील करावं लागतं. हिंदू लोकांसाठी किंवा हिंदुत्वासाठी आतापर्यंत उबाठा गटाने किंवा दस्तूर खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलंय? वडिलांच्या पुण्याईवर जगत आलेला माणूस आहे हा. जर बाळासाहेब ठाकरे हे आडनाव नसतं तर हे अडगळीत असते आज कुठेतरी, नाही तर फोटोच काढत बसले असते कुठेतरी. बाळासाहेब ठाकरे नसते तर फोटो सुद्धा काढता आली नसते यांना. हे त्या माणसाचं कर्तृत्व आहे. त्यांची पुण्याई आहे की आजही त्यांच्या नावावर यांचं राजकारण चालू आहे. पण तरी सुद्धा आता लोक हुशार झालेले आहेत. विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये ती जादू चालली नाही सहानुभूतीची. माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, नाही चालली. सतत रडलेलं कोणाला आवडतो हो? कोणालाच नाही आवडत. समाजकार्य म्हणून उबाठा गटाने आजपर्यंत काय केलं? हिंदूंसाठी पर्टिक्युलरली तुम्ही काय केलं? तुम्ही याकूब मेमनची कबर सजवली, टिपू सुलतानच्या नावानं गार्डन्स बनवले. हिंदूंच्या नावानं काय केलं तुम्ही? अयोध्येला जेव्हा राम मंदिर सोहळा होता त्याचं आमंत्रण सुद्धा तुम्ही स्वीकारलं नाही हो. तुम्हाला फोन केले होते ट्रस्टने, तुम्ही फोन घेतले नाहीत. तेव्हा वरून परत बोंब मारली की आम्हाला तर आमंत्रणच नाही. लोक आले होते अपॉइंटमेंट घेऊन भेटायला मातोश्रीवर, पत्रिका घेऊन. भेटले का तुम्ही? नाही भेटले. चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारख्या बोंबा मारल्या. बोलवलंच नाही तर मग जायचं कशाला, मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी जाईल. हे शरद पवारांचा डायलॉग मारला. आमंत्रण सगळ्यांना होती, तुम्ही गेला नाही. नंतर म्हणे मग नाशिकला जाऊन आरती केली. तिथे कशासाठी गेली? काय गरज होती? कोणी सांगितलं होतं तुम्हाला? अरे ते आरती तरी धरता आली का? आरतीचं ते तबक जे असतं ते तरी धरता आलं का? आपण आरती जी घेतो अशी करतो ती तरी घेता आली का? दचकत मागं पळाली ना. हे जणू काही आग लागणाऱ्या अंगाला. इतकं तर धर्मशास्त्र आणि पूजाविधी माहिती आहे त्यांना.
पांडुरंगाची यांनी महापूजा केली होती एकदा मुख्यमंत्री असताना, सोबत पेंग्विनला घेऊन गेले होते. त्याला ते होम हवन आणि अगरबत्तीचा धूर सहन झाला नाही म्हणून तो 5 मिनिटात तिथून महापूजेतून उठून निघून गेला बाहेर आणि एसी गाडीत जाऊन बसला होता. हे हिंदुत्व, हे संस्कार, ही पूजाविधी तुमची. सगळंच पैशावर ढकलून द्यायचं का? ओ गुरुजी संकल्प सोडा आणि काय करायचं करा, मी चाललो पार्टीला. अगरबत्तीचा धूर तुम्हाला सहन होत नाही, तुम्हालाच ते चालत चिलीम फिलीम सुट्टा बिट्टा वीड काय असतात ते प्रकार सगळे ते चालत असतील ना. नाईट लाईफ काय करता? सतत नाईट लाईफ जगणं म्हणजे हिंदुत्व असतं का? हा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे की तुम्हाला अधिकार दिला कोणी हिंदुत्वाचे सर्टिफिकेट वाटायचा? काय केलं तुम्ही आतापर्यंत हिंदूंसाठी? काहीच नाही. विचार करा मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती ना, तीच महाराष्ट्रात सुद्धा झाली असती जर यांची सत्ता अजूनपर्यंत असती तर. ते तर रामाचे उपकार आहेत आपल्यावर की हे पायउतार झाले. पायउतार होऊन सुद्धा यांना अक्कल आलेली नाही, यांना अजून जाणवलेलं नाही आपण कुठं चुकलोय ते. स्वतःचाच गाजावाजा करत इतरांना हे हिंदुत्वाचे सर्टिफिकेट वाटत चुकले. आधी स्वतःवर हिंदुत्वाचे संस्कार करून घ्या म्हणावं. जा म्हणा एखाद्या विदेशाळेमध्ये एखादं वर्ष काढा, म्हणजे मग कळेल तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्वाचा अर्थ नेमका काय आहे. फक्त शब्दांचे बुडबुडे फोडायचे आणि मी किती महान हे दाखवून द्यायचं काही गरज नाहीये. स्वतःची तुलना तुम्ही छत्रपतींसोबत करता, कधी रामासोबत करता, कधी कृष्णासोबत करता. कशासाठी? लोकांना भुलवण्यासाठी. लोक इतके येडे राहिले नाही ना आता. हसतात लोक आणि त्या हसण्यालाच तुम्हाला असं वाटतं की बघा 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 मी किती छान जोक केलाय, मी आता कोट्याधीश झालोय. कोट्याधीश म्हणजे कोट्या करणारा. तसे हे अब्जाधीश आहेत, खरबोपती पण आहे. कुठलाही स्टॅटिक कामधंदा नाही, कुठलाही व्यवसाय नाही, काही नाही काही नाही काही नाही काही नाही. दनादन बिल्डिंगवर बिल्डिंग चढवत चालले. मातोश्री 1, मातोश्री 2, मातोश्री 3, 4, अजून कुठं कुठं काय काय खणून ठेवलंय कुणास ठाऊक. हिंदुत्वाच्या नावावर लुटून खाल्लंय सगळं. फक्त सभेपुरतं असतं तुमचं हिंदुत्व, तेही फक्त भाषणाच्या सुरुवातीला 4 ओळी बोलायच्या. नंतर काय सगळं साफ होऊन जातं. नंतर बरोबर तुमची गाडी शांतिप्रियकडे घुसते आणि त्यांची भलावण चालू होते. हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आता. त्याच्यामुळे उद्धवराव उगाच विनाकारण हिंदुत्वाचं ढोंग करू नका, सोंग घेऊ नका. तुमचा बुरखा केव्हाच फाटलेला आहे. त्याच्यामुळे विनाकारण आता उगीच मी हिंदुत्ववादी कसा आहे हे भासवण्याचा प्रयत्न करू नका. आणि हिंदुत्वाचं सर्टिफिकेट तर तुम्ही कोणाला देऊच नका, गरजच नाही आहे त्याची. जो कोणी हिंदुत्वाला मानतो, हिंदू आहे, तो व्यवस्थित त्याचे संस्कार, त्याचं धर्मकार्य नेटाने करत असतो. त्याचं तो अवडंबर करत नाही कधीच. मित्रांनो, तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं? उद्धव ठाकरे यांना अधिकार आहे कोणाला असे सर्टिफिकेट वाटत हिंडण्याचा? तुमचं जे काही मत आहे अगदी मोकळेपणाने कमेंटमध्ये निश्चित लिहा मित्रांनो. कारण नेमका समाजामध्ये काय विचार पसरतोय हे समजणं देखील गरजेचं आहे. म्हणूनच व्यक्त व्हायला शिका. कमेंट्स करा मित्रांनो, जास्तीत जास्त कमेंट्स करा. जाता जाता विनंती आहे, ज्या सेवा आपण कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार, अन्नदान करतो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे आपण आवर्जून लक्ष देतो, शेतकऱ्यांकडे, हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आलेले आहेत त्यांची आपण सेवा करत आलेलो आहोत, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो नेहमीच. त्याचप्रमाणे आता आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत, काळाची गरज ओळखून. पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे ऑक्सिजनच्या बाटल्या आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला विकत घेऊ द्यायच्या नाहीत. त्यामुळे आपल्या प्रियजनांसाठी, स्वकीयांसाठी, त्यांच्या स्मृतींसाठी, आठवणींसाठी 1 झाड 1 कुंपण आपल्याला आवश्यक करायचं आहे, निश्चित करायचं आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य आणि योगदान हवंय. तुम्ही फक्त कुंपण आणि झाडाचं योगदान करा मित्रांनो. त्याची निगा राखणं, त्याचं संगोपन करणं ही सगळी जबाबदारी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली परिवार करतोय. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान तुम्हाला देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा
स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका. आपला जीपे, फोनपे आणि व्हॉट्सअप क्रमांक एकच आहे, सेम, जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतो. काळाची गरज ओळखा मित्रांनो, आणि पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.